प्रशिक्षण वर्ग झालेला बरं वाटतं. अनेक प्रशिक्षणं आपण केली, हायस्कूल जरा कमी असतात. जर बाहेर असतं बाहेर गावी गेला किंवा राज्याची किंवा राष्ट्रीय पातळीवर पण होता तर मी ठराविक जणांना मिळतात. पण अशी प्रशिक्षणच प्राथमिक शाळेपासून ज्युनियर कॉलेज हायस्कूल मुख्यालय सर्वांचं एकत्र प्रशिक्षण आणि जे प्रशिक्षक आहेत ते चांगले लागणं ही गोष्ट चुकी नसते. आर्यन सरांचं हे माझ्या गावी व्यक्तिमत्व आणि नटसम्राट म्हणावं लागेल मला. नटसम्राट हे मी आजच ओळखतो. ते बुवा होते, बाकी मित्र आहेत 20 वर्ष आपण बघतोय कला क्षेत्रामध्ये गेले पण आता नटसम्राटच आहेत. बोलताना एवढा हजरजबाबीपणा आहे, सगळ्यांची उत्तरं द्यायला तयार असतात. अशी माणसं भेटली प्रशिक्षणाला. मुंदळा मॅडम आहे, ज्याने आपल्या एवढं नाव केलं आपल्या मुलीचं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा अभिमान आहे. असे मुंदळा मॅडम, राठोड सर आमचे मित्र गणितज्ञ, एकंदरीत सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी आनंदाने तिथे सहभाग घेतला. तिथे बॉसिंग नव्हती त्यामुळे थोडं प्रत्येक जण आपल्याकडे हे तरी खरे असतात. ते अशी प्रशिक्षणं ही महत्त्वाची असतात. तर राष्ट्र आपण कोठायला म्हटलं राष्ट्राचं भवितव्य वर्गावर्गात असतं, तसं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने अपेक्षित केलेलं आहे राष्ट्राचं भवितव्य शिक्षणाच्या हाती. आणि ते जर आपण प्रशिक्षण सकारात्मकरित्या घेतलं, अजय सरांनी सांगितलं, सर्वांनी सांगितल्याप्रमाणे, तर आपण पुढच्या पिढीला आपण लवकर 2047ला आपण जेव्हा भारत महासत्ता होणार आहे, अगदी जगाचा विकसित राष्ट्र 1 नंबरचं, त्यातले आपण घटक असणार आहोत. आपण 2047 नसलो एखादे, पण आपण अशा चांगल्या पिढीकडे शिक्षक वर्गाकडे आपण मुलं अशी घडवणार आहोत. चांगल्या पिढीकडे आपण ट्रान्सफर करणार, शैक्षणिक धोरणातून चांगले विद्यार्थी कसे घडतील याचा प्रकारात्मक आपण घेऊया आणि राष्ट्र विकासासाठी आपण त्याचं पाया होऊया असं मला वाटतं. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला हे पुस्तक चांगलेच आहे. आपण काल वाचलं नसेल पण आता हे वाचावं. त्याच्या आधी गेल्या वर्षी प्रशिक्षण मला सहभागी होता आलं पांढरे पुस्तक घेऊन नंतर ते मी वाचलं. आता हे पुस्तक चांगलं आहे. पुस्तक वाचा, त्या दृष्टीने अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करूया. राष्ट्र घडवण्यासाठी, समाज घडवण्यासाठी आपलं योगदान आपल्याकडे दिलं तर खरोखरच राष्ट्र बलवान होऊ शकतं. 1 नंबरचं राष्ट्र मोदींचं स्वप्न आहे ते साकार होणारच. अगदी अब्दुल कलामांचं पण स्वप्न होतं भारत महासत्ता व्हायचं, ते होईल आपल्या हातात. हे लक्षात ठेवा. हे आपले नांदगावचं हे जे महापुरुष सेवा संस्थाचा याचा हॉल आहे, शाळा आहे, त्याने आम्हाला गेले कित्येक दिवस 4 वर्ष नाही ते झाले म्हणतात बरोबर. आणि चांगली सेवा दिली. त्यामुळे महापुरुष सेवा संस्था रांजगाव मंदिरवाडीचे आम्ही सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करूया. मॅडम आपण अंदाज शेट्टी आणि सर्वांना सांगा, गुरु मॅडम यांचे आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. चांगल्या प्रकारे ते प्रशिक्षण सेवा दिली, तिथलं सर्व व्यवस्थापन चांगलं होतं. सर तेली सर यांनी सुद्धा आपल्याकडे चांगलं नियोजन केलं होतं आणि त्याप्रमाणे सर्व व्यवस्थित पार पडले. याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून मी माझे 2 शब्द सांगितले. जय जय भारत.